100 लोक एकत्र जर केले ना 100 तर 96 लोक येडेत. क्या बात. 4 शहाणे आहेत या जगात. 100 ये 96 तर येडेच आहेत. 27 खोल्यांचा नुसता बंगला, 13 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उर फटे बावडीचं. मग येडं आहे का शहाणे? येडाच आहे ना ते. एकच पोरगन मोकार मोठा बंगला, ते पोरग पोरगी पाहायला गेला मिवणीला खुणवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. मी येडाच आहे ना. याला नाही मार्केट नाही द्यायचं महाराज. कधी बी ध्यानात ठेवायचं, धर्मावरती श्रद्धा ठेवून द्यायची नाही. ए फायनल ज्ञान देव. देव आहे मान्य. देव आहे. देव आहे. लाकडात अग्नी आहे. लाकडात अग्नी आहे. दुधात लोणी एब्रे दुधात लोणी आहे. लाकडात अग्नी आहे. उसात साखर आहे. जगात देव. बस पुन्हा चिंता करायची नाही आणि बरळायचं नाही. हे काय आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. त्यात काय ए चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. कटेवर हात विटेवर उभा. तिसरा मुद्दा कीर्तन सुरू झालंय. कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाहीत आणि 25% एकमेकाच्या इज्जती घालवायचं काम मोबाईलनंच केलंय. यावर तुमचं मत काय? दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची. दिवसाला नवी कंपनी. नवं हँडसेट दिवसाला आहे आणि मिनिटाला मेसेज येत. स्कीम स्कीम 10 रुपयात येळ भर बुका, 20 रुपयात रात भर का ना. सारखा दणका चालू आहे. 10 भरा आमके आमक फ्री, 90 भरा 6 महिने फ्री. अरे फ्री आहे काय काय? 300ला 300 आयडिया टू आयडिया फ्री. मिनिटाला मेसेज येत आहेत का नाही बोला. स्कीम. आणि रोज नवी कंपनी निघती. मोबाईलमुळे यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक या सगळ्या गोष्टी जरी चांगल्या चालल्या तर मोबाईलमध्ये दोष आहेत हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. पण मोबाईलमध्ये दोष आहेत हे कोणीच बाहेर आणीनं. आणि मोबाईलची जाहिरात तर फुल चालू आहे. पण असं कधी झालं का मोबाईलचे दुष्परिणाम कधी टीव्हीला आले नाही? मोबाईलमध्ये 8 दुष्परिणाम आहेत. 8. डॉक्टर विक्टर मोबाईल मधले तज्ञ कोणी असले तर त्यांनी लिहून घ्या. 1. मोबाईलमुळे संवाद संपला. एज्युकेटेड लोक, शिक्षक लोक, पुढारी बिडारी नीट आहे का? मोबाईलमुळे संवाद संपला. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या महिला पुरुषांना, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. मी मरण ना महाराज. म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे ध्यानात ठेवा. पाया पडतो तुमच्या. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे, उलथ होते तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका. तरुण पोरांनी पोरीने तुमचा तरुण पोरांनी पोरं तुमचा मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो ते काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. थोडं कानाला वाईट आहे, मला काय नाव ठेवायचं ते ठेवा, शिव्या द्यायचं ते द्या, पण ते सत्यच आहे. पाया पडून सांगतो संकट तर प्रत्येकावर येणारच आहे, पण पाया पडून सांगतो पोरं पोरी म्हातारे माणसं महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. कोणतंही संकट आलं तर ते कुणापाशी तरी बोलत जा. त्यामुळे त्या दुःखाचा पावर कमी होतो. बोलायचा. मग आपल्या घरी एखाद्या माणसाचे वडील वारले तर आपण त्यांना भेटायला जाऊन 5-6 दिवस त्यांच्या घरी गप्पा का मारायला बसतो? तर त्या माणसाला त्या गोष्टीचा विसर व्हावा आणि माझं कोणीतरी आहे याचा त्याला आधार यावा. पाया पडून सांगतो मोबाईलमुळे बोलणं बंद झाल्यामुळं संवाद संपला. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. परिणाम आहे का किती वाईट झाले? कुणी कुणाशी न बोलल्यामुळं तुमच्या माझ्या अंतकरणात जे दुःख आहे ते आतल्या आत राहिलं. परिणाम त्याचा मेंदूवर झाला. आपण सतत त्या गोष्टीचा विचार केला सतत,
आणि त्याचा परिणाम मेंदूवर होऊन हृदयाला होणारा जो रक्तपुरवठा आहे त्या रक्तपुरवठ्यामध्ये खंडन आलं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन क्लिअर न झाल्यामुळं त्याला साचे पडले आणि अटॅक तयार झाला. अटॅक हा रोग नाहीये, अटॅक हा रोग नाहीये. मानसिक संतुलन डॅमेज झालेल्या माणसाला अटॅक येतो. मुलाने दिलेला धोका, मुलीने दिलेला धोका, काही तरुण पोरांना अटॅक येतो का? त्याला प्रियसीने दिलेला धोका आहे. तो म्हणतो ती 10वी पासून माझ्या बरोबर बोलत होती हो, एकदम दुसऱ्याच्या गाडीवर पाहिली. अरे असे 3 जणांना अटॅक आला, तू चौथा येड्या. 3 मेले भूत झाले, तू खैस होशी. अरे पोरीसाठी मरतो का शेंबड्या? ए दरिद्री, अरे शीर सलामत तो पगडी 50. ए यडपटा, आणि माझा प्रेम भंग झाला. अरे स्वभाव आहे तिचा बावलाटा. ए हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं? हा, आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. तू काय प्रेम करतो येड्या? मराय बिरायची भाषा करायची नाही कधी, अटॅक बिटॅक नको, आणि फाशी बिशी घ्यायची नाही कधी. करोडो रुपयाचं शरीर आहे, लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, काशेतला गुसीड जर जिवंत आहे, तर कोटी रुपयाचं शरीर मिळालेला माणूस का जगू नये? हे फाशी घेणे ना आत्महत्या करणे हे डोक्यात कधी आणायचं नाही. गारगारी का, कुल्फी का, पावी का, पटारी का, रद्दी का, शेळ्यापाळा, बुटाची पॉलिश करून जगा, पण कोटी रुपयाचं शरीर बोगस घालू नका. तुम्ही मेल्याने मागच्यांना काही फरक पडत नाही. हा भ्रम डोक्यातून काढून टाका. कोणतीच प्रियशी प्रियकरासाठी मरायला मोकळी नाही. पागलपणा सोडून द्या. हलकटा म्हण तिचं माझं प्रेम आहे. पागल आहे तू, पागल. ए शेंबड्या, पागल आहे तू, पागल. तुझ्यावर प्रेम करायला तर इडे काय? प्रेम काय फुकट करते का बाबळा? ती तिला मोबाईल आपण घेऊन द्या, हँडसीट आपण घेऊन द्या, बॅलन्स आपण टाका, आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाका, मग तिचं हॉटेलिंग आपण करा, मग ते मॉडेल आपल्या गाडीवर बसणार, तोंड बांधून हिंडणार. काय नवीन आहे? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणत्याही माझ्यासमोर बसलेल्या प्रियकरांना सांगा बरं, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? अरे देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे, 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तर हे एक कांडी चूक हित. याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर इंटरेस्ट काय होतो? नावलाटा. एक संवाद हा विनोद नाही. लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिवळी असली तर आतमध्ये कडूचे. संसारामध्ये दुःख आहेच. पाया पडतो महिला मंडळ पोरी सुरी. कोणतंही संकट घरात असलं तर ते कोणापाशी तरी बोलत जायचं. घाई घाई आपल्या घरी 2 पाहुणे आले आणि आपल्या डब्यातली साखर संपली. आपल्याकडे पैसे आहेत, पण पाहुण्यां देखत आपली इज्जत जाऊ नये म्हणून आपण मागच्या दारानं का होईना जाऊ शेजारून 2 वाट्या साखर आणतो. का बरं? इज्जत जाऊ नये म्हणून. फार पदराखाली झाकून, फडक्याखाली झाकून आणतो. आता ते घर आहे, घरोघर मातीच्या चुली. मग ते का करतो आपण? तर माझ्या घरात साखर नाही हे त्या पाहुण्याला कळता कामा नाही. तसं आयुष्यामध्ये किती संकट आलं ना, फाशीचे मरायचे विचार कधी डोक्यात आणायचे नाही. जस काय एक दिवस साखर नव्हती, आणली साखर उष्णी, काय फरक पडला? एक दिवस थोडं सुकू येईल, एक दिवस थोडं. अरे पौर्णिमेच्या दिवशी अख्या आकाशात चंद्र आहे, आमुष्याला अखेरात अंधार आहे. चंद्राला सुद्धा ग्रहण आहे, सूर्याला सुद्धा ग्रहण आहे. थोडं चढ उतार होणार. आपण गवंड्याच्या हाती कामाला जातोय, रोज 500 रुपये रोज मिळतोय, चांगलंय. उद्या पाऊस सुरू झाला, 3 दिवस काम बंद होतं, नाही मिळाले 500. टेन्शन नाही घ्यायचं जीवनात. हे फाशी घ्या ना, आत्महत्या करा, हे आपले भिंडोकपणाची काम आहेत काही. आणि काय मारायचं तुला? काय करायची काय गरज? एक, मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकुंडी झाली. एकटीच बसतात माणसं. सिमेंटच्या नळीत, मुरीत,
येड्या बाबळीत हायवेच्या कडाला गाडी ओतंगड्या टाकीत एकटच पागल झाली एक. बरं मोबाईलला काय सारखा मोबाईल लढवीला आली मोबाईल आला त्यानं चेन सुद्धा खोलली नाही. जुळीमध्ये पोरग रडतय त्याला भूक लागली म्हणून बाईने ते पोरग झोळीतून खाली काढलं त्याला खाली ठेवलं गॅसवर दूध तापवलं ते ताटलीत गार केलं ते बाटलीत भरलं त्याला बुच लावलं. आता पोराच्या तोंडात दूध द्यायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. ते पोरग दुधापर्यंत ते पोराजवळ नेलं तिनं दूध खाली हात केला आणि वर फोन आला. मग आता पोरग महत्वाचं आहे का कमी झाला आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही मोबाईल वापरणाऱ्या ज्या अवलाद आहेत त्यांना झोपा नाही. ते निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली याला काय झालं. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी राहा. आणि मोबाईल सतत वापरल्यामुळं बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलाय. बऱ्याच पोरांचा डिस्प्ले गेला. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला बरेच पोरं नील झालेत. काहीच राहिलं नाही त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. मोकळे झाले ते मोकळे कानात वायरी घालून सुद्धा त्यात. काही पोरांचे आवाज लीडीच झालेत. नवरदेव सुद्धा लग्न करताना चेक करून घेत जा. हनुमान समज यायला 5 वर्ष झाली लग्नाला हो त्याच्याकडे नाहीच काही तर होईल काय. आणि असा बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलाय का नाही. ज्ञानदेव देव ज्ञान फायनल पुन्हा डोकं नाही लावायचं. चिंता बिंता काही करायची नाही देव आहे. तिसरा मुद्दा पाया पडून सांगतो. थोडंसं वाईट वाटेल पण महिला मंडळाला एक वाक्य सांगतो. मुलगा म्हणून सांगतो तुमचा महाराज म्हणून नाही. मुलांना थोडं मोबाईलपासून दूर ठेवा. तुम्हाला थोडा राग येईल का बा आम्हाला एकुलतं एक आहे आम्हाला कोणासाठी कमवायचे कमवा. तुम्ही तुमच्या पोराला मोबाईल देऊ नये या मताचा मी नाही. पण तुमचं पोरग तुम्हाला मरेपर्यंत जर घरचा खांदेकरी व्हावा असं वाटत असेल तर पोरांना मोबाईल वापरणं कमी करा. यावर तुमचं मत काय. आपल्याला वाटतं बा पोरग रडायला लागलं का द्या मोबाईल रडायला लागलं का द्या मोबाईल. काही झालं तर त्याला वेव्ज आहे. काही झालं तर त्याला वेव्ज आहे त्याला वेव्ज आहे. दिल्लीतला माणूस भोसरीमध्ये गपकन ऐकू शकतो याला कारण काहीतरी त्याला वेव्ज आहे. आणि त्या वेव्ज मेंदूवर परिणाम करतात. जरा लोकांनी हा विनोद नाही एक दिवस या गोष्टीला कुठंतरी कंट्रोल करावं लागेल. मोबाईलचा वापर कमी करा. दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा आज गायक वादक कोणी जनमंडपाले माईक सिस्टीमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लिहून घेतलं. अंकुशराव लांडगे यांच्या 13 पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गायक वादकोणी जनमंडपाले माईक सिस्टीमाले कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुष आघाडीच्या महिला बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया अंगणवाडीच्या बाया गायक वादकोणी जन कॉलेजच्या पोरी दारुडे दुरुडे बेवडे उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. दारुडे दुरुडे बेवडे जुगारे बिगारे मटक्या बिटक्यावाले आकडे बिकड्यावाले बापाला हाता खालून काढणारे पोरं पळून जाणाऱ्या पुरी बिरी गायक वादक सगळे
ए गायक वादक गुणीजन मंडपवाले मागे सिटीवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज एका पवित्र ठिकाणी अंकुश भाऊंच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक वाक्य. त्या कुटुंबावर प्रेम करणारे अप्तिष्ट मैत्री परिवार गायक वादक गुणीजन 13 वर्ष ते कुटुंब ज्या दुःखाने होरपळलं, त्या दुःखामध्ये एवढा मोठा सोहळा त्यांच्या मुलांनी पत्नींनी त्यांच्या मुलाबाळांनी केला. अक्षरशः हा सगळा सोहळा पाहिल्यावर त्यांना स्वर्गातून सुद्धा अंकुशराव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि काही नाही, एक वाक्य सांगतो अंकुशरावांच्या पुण्यस्मरणाला. ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. हा एवढा मोठा सोहळा त्या दुःखावर, त्या कुटुंबामध्ये आलेल्या दुःखद प्रसंगाला जमलेले अप्तिष्ट मैत्री परिवार गायक वादक गुरुजीने एक वाक्य सांगून ठेवतो अंकुश भाऊंच्या बाबतीत. वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 13 वर्ष वाहताना त्यांच्या मुलांनी मुलींनी पत्नीने एवढा मोठा सोहळा लावून धरला. हीच त्यांची खरी श्रद्धांजली. हे पहा, आणि म्हणून त्या परिवारावर प्रेम करणारे अप्तिष्ट मैत्री परिवार गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज एका दुःखद प्रसंगाला जमलेले, त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जमलेले सगळे पाहुणे रावळे मित्र परिवार, तरुण मंडळी, भजनी मंडळ, गायक वादक गुरुजन, स्टेरिओ उपस्थित महाराज मंडळी, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि अंकुश भाऊंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करताना काही गोष्टी अशा आहेत. जन्म येणारच आहे, याच्यात तर काही शंका नाही. नीट बसे, मरण तर येणारच आहे. मरण तर येणारच आहे, पण त्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. तेवढी उत्तर नीट ऐका. 3 गोष्टी तरुण पोरांसाठी सांगतो, पटलं तर हा म्हणा. 1, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका, मोर्चे काढायला वापरू नका. आता ते दिवस संपले. 5-7 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. आता हे दंगली मोर्चे या गोष्टीला पूर्णविराम द्या. ते दिवस आता संपले. आता कायदा अतिशय कडक आहे आणि 100% जनता सीसी कॅमेऱ्यात आहे, आणि 80% जनता मोबाईलांमध्ये भंगार काढते. जरा नीट ऐका. कोणाचे भोंगे घेऊन बोंबलत हिंडू नका, मराल दरिद्र्य. तुम्हाला वाटतं मोर्चाला आणि दंगलीला मजा आहे? मजा नाही. आता जर महाराज दंगलीच्या क्लिपमध्ये जर कधी टपरी बिपरी पेटवताना दिसले तुम्ही, त्या क्लिपमध्ये अशी खुटी गुतन, खोटा उपटन पण खुटी निघाली. हा विनोद नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने काही झालं तर जामीन नाही, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि पोरानं तुमच्यावर प्रसंग आल्यावर कोणी येत नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल दंगली तर त्याला विचारा कस काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो हो मी. हा विनोद नाही. आणि जेव्हा तरुण पोरं तुम्ही भावनेच्या आरी क्वार्टरच्या नादात एखादं कृत्य कराल, पण तुमच्या मागे जेव्हा कलम लागेल तेव्हा तुम्हाला सोडवणारा कोणी नाही, हे ध्यानात ठेवा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगात दाना येतोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. अंगातली ताकद गायीची सेवा करायला वापरा, अंगातली ताकद आईची सेवा करायला वापरा, आणि अंगातली ताकद भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी वापरा. अरे अंगातली ताकद गरिबावर उपकार करायला वापरा. अंगामध्ये ताकद होती तर 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. अंगात ताकद होती तर 22व्या वर्षी जगाची आई ठरलाय, आणि अंगात ताकद होती तर 42व्या वर्षी जगद्गुरु ठरले. अंगातली ताकद टपरे पेटवायला मारामाऱ्या करायला वापरू नका. जरा बावळटपणा डोक्यातून काढून टाका. मोटरसायकल चालला कुत्र्याला लात आणतो तू. तो बाप पिसाळेल होता.
हा आता हे कंपनी भिंपण्यानी कार्टी कामाला आहेत. हे हलकटांना 100 रुपये रोज आहे. 100 रुपये म्हणजे 3000 रुपये महिना. 4 रविवार सुट्ट्या, 2600, 2 शनिवार, 2200, आपलं 2400, गेलं नाही 2 दिवस 2200, खोली भाडं 900 आणि खानवळ 1100. तरी दारू पेताना आलाय का? लाजा वाटत आहे का तुम्हाला? एकाचं तरी थोबाड सीमेवर नेण्याजोगं आहे का बघा. ना आलाय बापाची पैदास नाही. अरे व्हॉटवर मिश्या फुटल्या नाही ना आलाय का तुमच्या मिश्या. 90 मारा तुम्ही. रुपड्या तरी कमवायची दानत आहे का? ना आलाय का तुझी रुपड्या. ए शेंबड्या, रुपड्या तरी कमी नको तू. हलकट क्वालिटीचं नाही. आईबापानं म्हणायचं महापौर कंपनी ते, आईबापानं म्हणायचं महापौर कंपनी ते. त्या बिचारीने 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवून सकाळी गरम करायचं. महाराज हसण्यावरी गोष्टी देऊ नका तुम्ही. आज 6 वर्षी शेतकरी भयानक दुष्काळाने पिडला, पण त्यानं पोरं उपाशी नाही ठेवले. आज या वर्षी शेतकऱ्याच्या बिचाऱ्याच्या तोंडात घास आला. मागच्या आठवड्यात पाऊस झाला, शेतकरी पुरा संपला. अरे 3 रंगाचं लुगडं नेसायचं, रात्रीचं कालवून रात्रीचं कालवून तिनं गरम करायचं, तुम्हाला मोठं करायचं. लाज नाही वाटलं का आपल्याला? 18 आणि 20 वर्षाला क्वार्टर तोंडाला लावायला. बनियन मळाले तर त्या बापानं पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्याला गाठ मारायची. आयुष्यामध्ये आपल्या बापानं कधी हाताला घड्याळ घालायचं नाही का, पायाला कधी चप्पल घालायची नाही. त्यानं तुम्हाला मोठं करायचं. तुम्ही काय पारणं फेडणार त्याने? अरे बापाची इस्टेट सोडून तुमचं स्वतःचं पोट भरायची तरी दानत आहे का? त्या बिचाऱ्यानं 3 रंगाचं, त्या बिचारीनं रोजानं जायचं, शेळ्या वळायच्या तिनं, आणि तुम्हाला मोठं करायचं. अरे बापानं बनियन मळालं तर पलटी करून घालायचं, बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारायची. आणि कालवणाला तेल नाही तर त्या बिचारीच्या डोक्याला तेल नाही, तेव्हा तिनं हातावर पाणी घ्यायचं आणि डोक्याला चोळायचं. आज आमच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसायचं आणि संसार उभा करायचा, आणि तुम्ही 22ला आणि 24ला क्वार्टरी प्यायच्या. अरे त्या आईचं पाप सांगा मला, सांगा पाप. तिनं काय पाप केलं तर सांगा. अरे तुम्ही तिनं काय पाप केलं? पोरडो संध्याकाळी ती शेतातून आली तर तिचं कौलाचं घर गळत होतं, पाऊस पडत होता. तिचं पोरग म्हणलं आई मला भूक लागली. तिनं काय केलं माहितीये का? अर्धी भाकर ज्वारीची चहात चुरली आणि दोन्ही पोरांना खाऊ घातली आणि मांडीवर पोरं घेतली आणि घर गळत नाही अशा ठिकाणी खांबाला पाठ लावून रात्रभर उपाशी बसली. उपाशी बसली ती. तिच्या पोटाला अन्न नाही, पण तिनं तुम्हाला भिजू दिलं नाही. आणि तुम्ही 5 वाजता कंपनीतून सुटले का क्वार्टरीच पेत राहत. अरे प्यायची तर भारीतले बा, कंट्री पेताना आलाय का तुम्ही? सांगा तरुण पोर, हा विनोद आहे का? हा विनोद आहे? हा टाइमपास आहे? आणि कोणत्याही पोराला दारू पिणाऱ्या लग्नाच्या अगोदर त्यांच्या ओपन चॅलेंज आपलं तुम्हाला, ओपन. तुम्ही फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडायची आणि आपल्याला 1 गुंठ जमीन घेऊन दाखवायची, बस. तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शंभल्या, रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो, मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो? आता हसाल रे, आता हसाल. पण पोरानं एक वाक्य सांगतो, पटलं तर हा म्हणा, नाही तर जागेवर नाही म्हणा. पोरानो, फक्त तुमच्या आईन बाप मरू द्या आणि तुम्ही एक 8 दिवस आहे ना फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकाट खायचं, बस बस. घाली घाली. मग त्या बिचारीनं 22 वर्ष तुम्हाला कसं सांभाळलं असेल? कसं सांभाळलं असेल? अरे 22 वर्ष त्यानं सांभाळलं कसं असेल? ती दुष्काळ पडला तर त्याच्या दावणीचा बैल गेला, दुष्काळ पडला तर त्याच्या दावणीतला बैल गेला आणि त्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत. आणि दागिने तर बायकोच्या गळ्यातले गेलेत, पण त्याची बाजारातली पत गेली. त्याला पाहिलं दुकानदार कोणी अर्धा किलो साखर द्यायला तयार नाही. पण एवढ्या संकटात त्याने तुम्हाला उपाशी ठेवलं नाही. काय द्याल तुम्ही? पोरांनो, तळतळीने सांगतो, मी म्हणणार नाही तुम्ही तुमच्या बापाला झोके द्या, मी म्हणणार नाही तुम्ही तुमच्या बापाला बंगल्यात ठेवा. मी म्हणेल तुमच्या बापाची फक्त मान खाली होऊ देऊ नका, बाकी कसं आहे. त्याचा शर्ट फाटला ना त्याला काही वाटत नाही, त्याचं बनियन मळालं ना त्याला काही वाटत नाही. मी म्हणतो त्याच्या अंगाचा वास यायला लागला तरी त्याला काही वाटत नाही.
पण त्यांना मुलाबाळा वाईट निघलेले सहन होत नाही. आणि इतके तुमच्यावर वाईट दिवस येतील पोरांनो, व्यसन करून कोणी सुखी झाला नाही. आज आपल्या आईला अपेक्षा आहे ना माझ्या पोराचं लग्न व्हावं, आईची अपेक्षा आहे ना माझी नातू पाहावा, कुणाला तरी वाटतं ना तुमची मुलगी सांभाळावा, मग कुणाला तरी वाटतं तुम्हाला मुलगी द्यावा, एक सुंदर संसार तुमच्या आईनं पाहावा, ही अपेक्षा आहे. काय आपल्याला आईला अपेक्षा आहे? आईला तो मला 1 तोळा सोनं करावं ही अपेक्षा नाही आहे, तिला काही गरज नाही. बापाला तो पैसे खर्चायला द्यावा ही अपेक्षा नाही आहे. फक्त तुम्ही आनंदी राहा. दिवाळीला आलेल्या आईनं तुमचे कधी पैसे उचकले नाहीत. दिवाळीला तुम्ही घरी गेलात कंपनीतून तर तुमच्या आईने तुम्हाला पैसे तो किती आणले हे कधी विचारलं नाही, पण तुमच्या मुलाचा मुका घेऊन कसं काय आहे हे नक्की विचारू. मला लुगडं आणलं का हे तिनं कधी विचारलं? तिला त्याच्याशी काही गेलं नाही, तिला लुगडं नाही लागत रे. तिनं नातवाचा गाल ओढला आणि टपकन मुका घेतला ना, तिच्या डोळ्यातून आलेले अश्रू हीच तिची दिवाळी. आज आम्ही 22ला आणि 23ला जर जिंदगीच बर्बाद करायला लागलोय, पोरांनो आमची परिस्थिती नाही का दारू पिण्याची? माझी परिस्थिती नाही का जीन पॅन्ट घेण्याची? माझी परिस्थिती नाही का 5-50 हजाराचा मोबाईल वापरायची? आहे ना. पण मी शेतकऱ्याचा आहे. आम्ही गरिबाच्या घरात मोठे झालो, काही नव्हतं आम्हाला. आम्ही शेतकऱ्याच्याच घरातले. 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नव्हता. फक्त आईबाप देव होते म्हणून हे चांगले दिवस आहे. नाही तर आम्हाला काय होतं? 7वीपर्यंत पाठी होती, तिला साठा नव्हता. दप्तराची पिशवी होती, ती खताची गोण होती, आणि तिच्यात काय दप्तर नव्हतं, कवठण बोरच होती. अंडरपॅन्ट तर नवी पोत नव्हती. सगळा मोकळा कार्यक्रम होता. पण एक सांगतो पोरांनो, अंगाला कपडे नव्हते, डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण डोक्यावर आईबापाचा हात होता. आज स्टेजवर माझ्या समोर जेवढे बसलेले ना वरचे, हे सगळे मोठे जरी झालेत, हे वकील आहेत, एक शिक्षक आहेत, पुढारी आहेत, हे केवळ आईबापामुळे मोठे झालेत. काय मत आहे तुमचं? आज आपण मोठे झालो. महिला मंडळ 9वार साडीतली आई होती, ती गुरुजीला भेटल्यावर काय म्हणायची माहिती का? भाऊ भाऊ भरपूर हाण पण शिकला पाहिजे. तुम्हाला काय कमी आहे? काय कमी काय? मग पोरानं माझा 2600 रुपयाचा मोबाईल आहे. मी 2600 रुपयाचा मोबाईल वापरतो. 2600 वर्ष झालं त्याची बॅटरी उतरेल नाही. रोज अर्धा तास चार्जिंग करतो आणि त्याला वर्षाला 1200 रुपये खर्च आहे फक्त. 4 वेळा कार्ड टाकीतो 300 रुपयाचा, आणि तो सेकंदावर लावेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार, यस नो उलट तिकडं. आणि विशेष पोरांनो, तो 5-6 तासच चालतो. बंद पहाटे 5ला चालू केला का 7-7:30ला बंद. पुन्हा दुपारी कीर्तन संपलं का मधल्या गॅपला चालू करायचा. 7 ते 9च्या कीर्तनाला 1 तासभर चालू करायचा. मिटला विषय. आमची परिस्थिती नाही. अरे तुमच्या अंडरपॅन्टला वा झाले तर 10,000चा हँडसेट आहे तुमच्या हातात, आणि अंडरपॅन्टला वा झाला खाजीतून देतो तू. काहींच्या अंडरपॅन्टला वा झाल्यात, काहींना अंडरपॅन्टच नाही. चैन उघडी ना तू नाही मोकळा, काही रेंज मध्ये. अरे किती वाईट दिवस आहे. बरं एक सांगा पोरांना, जाऊ द्या मोर द्या, पोरांना पुन्हा जन्माला यायचंय का? पुन्हा जन्माला यायचंय का? नाही. मग एकदा जन्म मिळालाय मजेत घालवा ना. मी दाढी आहे ना, दाढी एकदा करतो आठवड्यातून, ती बी दुकानात करीत नाही. न्हावी घरी बोलवतो आणि पोत्यावर बसून करतो. अगोदर आपण वागतो मग लोकांना सांगतो. तुम्ही जर 1 साइड बांगपाडीतून बघला तर कुचिड्या झाल्या. तुम्ही काय ते 1 साइड 1 साइड भांग केवढा येडेपणा आहे मला. अरे मस्त जगा ना. आपण काय आभार गबार माणसं नाही. किती कमवणार तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाले,
उड़ जाएगा एक दिन पंछी जाएगा एक दिन पंछी काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचं आहे. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक तरुण पोरं सांगा, यातलं 5-10% तुम्ही माझं ऐकाल का? बस हीच अंकुश भाऊंना श्रद्धांजली. फक्त माझं थोडंफार ऐका. तुम्हाला मला काय वाईट म्हणायचं ते म्हणा. 90% तरुण पोरं इंदुरीकरला शिवाय देत्या का बा इंदुरीकर दारुड्याला लय वाईट बोलतो, आम्ही त्याच्या बापाची पेतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मेलाय का? तुम्ही दारू पिल्यानं माझ्या बापाचं काही जात नाही, पण तुम्ही तुमच्या बापाच्या अगोदर जाता हे वाईट आहे. मस्त जगा ना. 96 कुळी रक्त आहे. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट साठून जगणार रक्त नाही. काय हे काय आभार गाभार रक्त आहे का? कोणत्या तरी लग्नात 90 प्यायची बाई वाड्या यान राहतो भाड्याच्या घरात. भाड्याच्या घरात राहतो आणि बाईला वाड्या बोलतोय. सुनू तुझं माझ्यावर बसणार, त्या बापाचाच नाही तर सुनूचा कसा? अरे इथं नाचा ना बावळट, काळ बायका मिळानं. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी 2-3 वर्षात रांग लागणार आहे. रांग, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. रे तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता?
ए स्टॅन वाघ म्हणून जगा, कारण हे रक्त कसं आहे ऐका. काळी काळी राजा राजा तू राजा राजा तू माती तुम्ही कामाला माती सुद्धा तुम्हाला म्हणेल तो थेट आवाज येत नाही, बाजी आहे हे रस्ता. आई साहेब मुलाच्या लग्नाची पत्रिका राजेंच्या साहेब राजेंचा चेहरा मला उदा दिसला. दादा दादा घेऊ नको, दादा घेऊ नको, त्या दिवशी तुझ्या मनात बसलाय त्या दिवशी दुकानावर सॉरी आधी लग्न लग्न हे रक्त कसं आहे. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी आपल्या घराला मारणारे, वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी आपल्या घराला मारणारे, वयाच्या 51 वर्षी जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती झाले. वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. माणसं याच गावात आहे, पण वाघ्या नावाच्या पुतळ्याने जिथे उडी टाकली हे रक्त आहे. छत्रपती शिवाजी आणि ही माती कशी आहे. मेरे देश की धरती मेरे देश की धरती डाल डाल पर कोणाच्या लग्नात नाचले नालाय को तर तुमच्या बापाची शपथ आहे तुम्हाला. प्रेम करायचंय का? अरे करा ना कुठे हरि करो अपना करे हरि करो अपना करेंगे हरि वादा मेरे हो दिल दिया है जाने
कुछ भावना भावपूर्ण श्रद्धांजली. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं जायचंच कवा. तुम्ही बाजारला आलात, अंगातली ताकद जपून वापरा. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुम्ही नाही काळजी करायची. मी रातभर येळ भरकुडाय जाऊ द्या तुम्हाला जागेवाला. एक, अंगातली ताकद जपून वापरा. सीमेवर वापरा. मिलिटरीत गरीबाचेच पोर आहेत. श्रीमंत पाठवायला येणे नाहीत. श्रीमंत फक्त 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला देशावर भाषण करणार. मग काय त्यांचं पोर मिलिटरीत आहे का? नाही. आपलं जर मिलिटरीत मेलं तर मग ते श्रद्धांजली नाही येणार. एक उमदं व्यक्तिमत्व गेलं. नाही 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 नाही. सीमेवर श्रीमंताची पोरं नाहीत. मग सीमेवर पोरं कुणाशी आहेत? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते आणि ज्याचा बाप काबाड कष्ट करतो त्याचाच पोऱ्या देशाचं संरक्षण करतो. ज्याची आई शेतामध्ये शेळ्या वळून लाकडं गोळा करते आणि ज्याचा बाप दुसऱ्याची जमीन वाट्यानं करून पोट भरतो त्याचाच पोरगा मिलिटरीत जातो. श्रीमंताचे मिलिटरीत जायला ते येडे नाहीत. गरिबाचे जे. आणि हा देश गरिबांनीच वाचवला आहे. धर्म टिकवला तो गरिबांनी टिकवला. नीती टिकवली ती गरिबांनी टिकवली. संप्रदाय टिकवला तो गरिबांनी टिकवला. आणि तत्व टिकवली ती गरिबांनीच टिकवली. श्रीमंतांच्या घराने काय? अरे एकादशी नाही त्यांच्या घरात. सोमवार तर लांबच राहिला. संध्याकाळी अंडे खाले होतो म्हणतो आज एखादी एकादश. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. बोगस वापरू नका. कशातही पैसे घालू नका. जितकी लक्ष्मी नम्रतेने टिकवाल तितकी दुप्पट वाढेल. कशातही पैसे. पुरीच्या लग्नाला फटाके 71,000ची. येड्याचा बाजार. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता यांनी फेटे सुरू केले. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तर मुंडके आम्ही. बावळ्याचा बाजार. पैशाला उत आलाय. कुत्र्याला बिस्किट आहेत, बापांना भाकरी नाही. काहींचे कुत्रे गाडीत हिंडा त्या कुत्र्या बरोबर. काहींच्या बायका सासरेशी बोलत नाही, वार गेलं तिच्यावर. टॉमीशी बोलते, टॉमीशी. तरी तिचा नवरा म्हणतो आमचा टॉमी घरी असल्यावर पप्याच्या आईचा फुल टाइमपास होतो. काय वाईट दिवस आलेत लोकांना. कोणी फेटे बांधायचे. स्त्रीला फेटा शोभा देत नाही. तुम्हाला 50% जागा आहे आम्हाला मान्य आहे. मग काही करायचं का? मी एका लग्नाला गेलो महाराज. त्या कार्यालयाचं तोंड इकडं होतं. म्हणजे सगळ्या लोकांची तोंड इकडं होती. मी मागून आलो. सगळ्या वराडाला फेटे. बाया, गडी, पुरी आणि अख्खी तुरे दिसायची खुर्चीवर. इकडं तोंड केल्यामुळे त्यांचे तोंड दिसायचं काही संबंध नाही. नुसते तुरे. आणि मंगलाष्टक सुरू झाली. मी म्हणलं बा आपली इज्जत जाईल म्हणून घाई आलो आणि कोपऱ्यातच बसाय गेलो. कोणच्या शेजारी बसावा? ते बाई शेजारी बसलो होते. आरडली ती बाई. काय चाललंय? फक्त पैशाचा नाश आहे. काय माहिती तुमचं? लग्नांमधले सत्काराचे पैसे बंद करून 10वीच्या 2 गरीबाच्या मुलांची फी भरा. 10वीच्या 2 गरीबाच्या मुलींना वया घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला आशीर्वाद देईल. फेटे बांधून सुरगाळे नेण्यात मजा काय? लग्नांमधले फेटे गरीब आणि श्रीमंत कोणालाच द्यायचे नाही. स्पष्ट. हरिपाठाची पुस्तकं वाटा. गरीबाला दान करा. सगळ्या आचार्याच्या हाताखालच्या पोरांना कपडे घ्या. कशातही पैसे घालायचे. चांगले बसून जेवत होती लोक.
या श्रीमंतांना किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. काय तुझ्या बापाचं गेलं तर खात होते लोक खाई. आणि ते वरहड नाला एक ताटली हातात घेत भात. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. मोरदा म्हणा ताटली. एकाला भात सापडला तो वरण सापडाना, तेवढ्याने एकानं धक्का लावला, तो भातही सांडला. तो म्हणला उडत गेलं लग्न. काय करणार, फक्त पैशाचा नाश. चांगले गोल गुलाबजांबू होते, कोणच्या बापाचं काय गेलं. आता गुलाबजांबू कसे झाले, लांबकुळे. काय गेलतं का कोणच्या बापाचं, होते ना गोल चांगले, टपाटपा खात होते लोक, केले लांबकुळे. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेलं मग. येडे नाही शाळे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, कोणी झक मारली, केले एकत्र. काय नाव दिलं पोरण त्याला, राजा. जोरात बोला, राजा राणी. राजा केवढा, नीट बॉट करावर. राजा केवढा, एवढा. आणि राणी डोळा नको दाखवू, पहा ते कार्ट. म्हणते राणी एवढी एवढी. ए नीट सांगा बरोबर, राजा. राजा केवढा, बोट करा नीट, वर करा बोट. राजा एवढा करेक्ट. आणि राणी हा केवढी, अरे बरोबर आहे केवढी. नीट पोरांनो इकडे बोट करा. राजा केवढा, एवढा. आणि राणी, राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली. एक, अंगातली ताकद जपून वापरा. 2, खिशातला पैसा जपून वापरा. 3, आयुष्यातली वेळ जपून वापरा. महिला मंडळ, घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. घरात वाणी जपून वापरा. काही मग नवऱ्याला पाण्यात पाहू नका. त्याच्यामुळे हे पोरांना संस्कार करायचे राहिले बाजूला. मग आपण म्हणतो पोरं बिघडली, पोरं बिघडली. पोरं बिघडत नाही, शिस्त नाही. हे फटकावले काय करते, सरळ बसायला आणाले पोरं पटकान, बैठे बैठे सावधान. हा जोरात उत्तर द्या.